ए मला बेसन आवडत नाही. हे बघा चिमटा घेतला खूप जोराच्या. पाजून दे. गुड मॉर्निंग, सुप्रभात. सो सकाळ झालेली आहे. थँक्यू सो मच ईच अँड एव्हरीवन. तुम्ही आमच्या फर्स्ट ब्लॉगला खूप प्रेम दिलं म्हणून मला एवढं एक्साइटमेंट होतं सेकंड ब्लॉग बनवायचं. आमचे सर काही उठलेले नाही. आय एम रेडी. खालचे सगळे कामं आईने आवरले. खाली जाऊन मला फक्त स्वयंपाक बनवायचा आहे. त्यासाठी मी आता खाली जाणार आहे आणि बाकी तुम्हाला पुढे दाखवते. येस, तुम्ही झोपा. बायको स्वयंपाक करते वाटते. हा व्हेरी गुड. अशी माझी सिटी बंद करते तू. काय काय अति नको बोलू. अच्छा, मी बोलल्यानंतर सिटी कोणाची बंद होते. हे बघ शटअप. आता जा म्हणे, आता नको जा म्हणते. प्लीज नको जा, प्लीज नको जा. मग त्रास देशील का. मला इथल्या वस्तू काही दिसत नाही. अच्छा, म्हणजे मला सगळंच माहिती वाटते ते. ते सांगणारे हे इथे तिथे ते तिथे. कारण पुरा स्वयंपाक आधी मीच करत होतो तू यायच्या आधी. खरंच पूर्ण पोळ्या मला जमत होत्या. पोळ्या, भाजी, कुकर सगळं मला मांडता येते. तू जेव्हापासून आली तुझ्यावर आम्ही सगळं थापून दिलंय. काय म्हणते त्याला, सोपून दिलंय. या सांगू नको पब्लिकला. तेव्हा फुगली फुगली फुगली. चिमटा तुझ्या हातात चिमटा आहे. मला चिमटा घेतला दाखवू. हे बघा चिमटा घेतला खूप जोराच्या. तर वांग्याची भाजी बनलेली आहे. वांग्याची भाजी आहे आणि गपगप सिरा. वांग्याची भाजी आणि भात माय फेवरेट. आणि मला माहिती तुमचं फेवरेट काय. काय. ए मला बेसन आवडत नाही. बेसन या घरात बनलं नाही पाहिजे, सांगून तुला. माझं फेवरेट आहे. माझ्या आणि बाबांचं बेसन बनलेलं. बेसन बनलं नाही पाहिजे. बेसन बनलं माझ्यासाठी स्पेशल भाजी बनली पाहिजे. बाहेर जाऊन खायचं. बाहेर जाऊन 2 भाज्या बनणार आहे ना, एकच भाजी. ए बेसन मी खाणार नाही, ठरलंय आपल्याच्या आधी. उपाशी राहा. कशी बायको आहे यार, नवऱ्याला उपाशी ठेवते. माझ्या बिना जेवण पण नाही करत तू. सांग ना. सॉरी, माझ्या बगैर. माझ्या सांग शब्द. तुमच्याशिवाय जेवण करू नाही शकत, सोडू शकत. इकडे आणून दे. पाजून दे. आता नाही देत. बॉल आला डायरेक्ट घरी. घरात आला. आता मी देत नाही. काय देऊ नको त्यांना बॉल. घरात येईल का पुन्हा. खरंच आला तर परत नाही देणार. हॅलो एव्हरीवन, अ व्हेरी गुड इव्हनिंग. सो आमचा राहिलेला व्लॉग आम्ही आता कम्प्लीट करणार आहोत. हे बाहेर गेले होते दुपारी म्हणून आमचा व्लॉग राहिला. हे फोन घेऊन गेले होते क्लासला. आणि आजचं वेदर खूप छान आहे. काल रात्रभर पाऊस पडलेला आहे आणि आज दिवसभर खूप सुंदर आभाळ होतं आणि आताही तसंच आहे. म्हणून आम्ही आता थोडं फिरून येतोय. बघू आता कुठे जायचं, कारण प्लॅन काहीच ठरलं नाहीये आणि काहीला घ्यायचं आहे. खूप सारे शॉपिंग राहिलेले आहे. जसं जे डेली यूजचे जे वस्तू आहेत त्या सगळ्या राहिलेल्या आम्ही आज घेणार आहोत. आणि माझी मराठी हळूहळू सुधारता आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये माहित पडेल. आणि जेव्हा आमचा खूप मोठा ब्लॉग येणार तेव्हा नक्की माझी मराठी हिच्यापेक्षा छान होणार. येस. शॉपिंग करायला आम्ही चाललोय, पण आज नाही, कारण आज आमच्या घरी गुरुवार आहे तर पूजा असते. पण ड्रेसेस ऑनलाईन ऑर्डर केले ना आपण, येणार आहे. पण आणखी पाहिजे. ठीक आहे, भेटू आपण. मॅडमने शॉपिंग केलेली आहे. तर आम्ही आलो गुपचूप खायला. मॅडम कॉलवर आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही गुपचूप स्टार्ट करणार आहोत. मॅडमचे फेवरेट हेच गुपचूप आवडतील, बाकी दुसरे गुपचूप नाही आवडत. हे बघा, हे वाले. तर हे आली आहे मॅडमची नवीन कुर्ती. अजून एक आहे ती उद्या घालणार आहे. छान वाटतं तुला. खूप छान आहे, खूप छान, कम्फर्टेबल. आणि आता आपण कुठे चाललोय. आईस्क्रीम खायला. हे आईस्क्रीम नाही खायला, शेक प्यायला चाललोय. आता शेक नसते. शेक नाही, दुसरा काय खाऊ. शेक वाली आईस्क्रीम. फ्रुलाटो
चलो लाइट पण बंद करेगा मेरा मामा. सॉरी. ए हाँ इधर भी लाइट है. क्या करे अब, क्या करे. जा चाबी घेऊन या. जम करो यहाँ से. बाबाला माहित नाही पडलं पाहिजे. नाही पडत. बाहेर गेलो माहित नाही पडलं पाहिजे. नाही पडत ना माहित. हळू कुदा, हळू. कोई नहीं है इधर, सब सुनसान है. लो चाबी लो. सिर्फ कुत्ते बैठे. खैर बेबी. सो वी आर हियर. आम्ही गेलो आणि जाऊन पण आलो. खूप टेस्टी शेक. कोणता शेक पिला हो आपण? किटकॅट शेक नाही, फ्रूट अँड नट्स. फ्रूट अँड नट्स शेक, चॉकलेट शेक. सो एवढी गर्दी होती की तिथे आम्हाला काहीच शूट करता आलेलं नाही. मस्त खाल्लं टेस्टी आणि आम्ही परत आलो. सी चांगली करा साफसफाई. चांगल्याने करा. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. झाला आजचा ब्लॉग इथेच संपतोय. गुड नाईट एव्हरीवन. बाय बाय. सबस्क्राईब करायला लावा लोकांना. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून टाका आवर चॅनल.